सगळीकडे जिकडे तिकडे मोहरच तोडतात. हे बघ, इकडे एक जण आहे, इकडे एकाची गँग आहे, इकडे एक गँग आहे, इकडे एक गँग आहे, ती एक गँग, त्या साईडला एक गँग. आता मोहर तोडणीचंच काम चालू आहे जोरात. शुभ सकाळ मित्र हो. तर सकाळचे वाजलेत 8 आणि 8 वाजता आपण केला आपला व्हिडिओ चालू. तर काय व्हिडिओ करण्याचा एक उत्सुकता वाढत चालला आहे, कारण तुमचे कमेंट चांगले येतात. आणि एक की काय बोलतात की एका ताईचा मेसेज आला होता की आम्हाला पण नेपाळी असले तर दे. ताई, आमच्याकडे नेपाळी नाहीत, आमच्याकडे सर्व उत्तराखंडवाले आहेत. नेपाळी याच्यामुळे ठेवत नाही कारण नेपाळ्यांचा विश्वास नसतो. त्यांचं कसं रात्र ही त्यांची दिवस असते, कारण कधी काय करतील हे सांगू शकत नाही. सर्वच नाहीत, पण कसं माहिती आहे, आता उदाहरण द्यायचं झालं तर ताई बघ, एका पेटीमध्ये एक जर 80ची पेटी असेल, 60चं किंवा 60चं फळ असेल, एका पेटीमध्ये 60 आंबे असतील. जर एक आंबा जर कुसका निघाला तर ते सर्वच घेणारा जो पेटी असतो ना, ते सर्वच बोलतो सर्वच पेटी कुसकी आहे, नासकी आहे असं बोलणार. तसंच ते नेपाळी कसं माहिती आहे, नेपाळी हे आहेत ठीक आहे, म्हणजे पहिल्यासारखेला आहेत नाही. त्यांनी आता ना महाराष्ट्रामध्ये येऊन ना आपल्या भाषेत बोलायचं असेल तर त्यांनी पाणी जोखलंय, म्हणजे सर्वांचा अनुभव घेतलाय. दरवर्षी ना नेपाळी चेंज करत राहायचे, एकच ठेवायचं नाही, चेंज करत राहायचे, नवीन नवीन ठेवायचे. कारण एकच ठेवल्यामुळे ना त्यांना समजतं की हा मालक असा आहे तसा आहे, त्याच्यामुळे तो दुसऱ्यांना सांगतो आणि येतात ते मग जास्त म्हणजे जे पहिल्यांदा येतात ना तसे ते काम करत नाही. त्याच्यामुळे ताई जे असेल ना, एवढंच सांगेन की दरवर्षी चेंज करत जा, एकच व्यक्ती ठेवत जाऊ नका नेपाळी. आणि नेपाळीपेक्षा हे उत्तराखंडवाले बेस्ट आहेत, जबरदस्त काम करत. कामाच्या बाबतीत तर त्यांचा कोणी हातच धरू शकत नाही. नेपाळींपेक्षा काम हे चांगलं करत आहेत. आता हे सकाळी 7:30 वाजता लागलेत कामाला. मी याच्या आधी मी येतो 8 वाजता, तर हे 7:30 वाजता कामाला लागलेत. बघा बघा कसे काम करत आहेत. मोहर वगैरे तो मी फक्त त्यांना काल दाखवून गेलो, त्यांची लाईनी, त्या लाईनीपासून त्याने एकनिष्ठ होऊन काम करत आहेत. सकाळी 7:30 वाजल्यापासून 7 वाजता नेहरी करतायत आणि कामाला येतात. हे शिबू हुआ पेड़ हुआ पूरा, चलो चलो अभी दूसरा पेड़ ले लो बे. अरे आपण जे ब्लॉग बनवतो ते मराठीमध्ये बनवतो, तो म्हणतो हिंदीमध्ये बनव, म्हणजे जेणेकरून आम्हाला पण समजेल मी काय बोलतो ते मराठीमध्ये. असो ठीक आहे शिबू, तर काय बोलते मी तुला मराठी शिकवे ना. हाँ शिबू, हाँ अभी है ना 4-5 महीना है बाकी ना, तब तक मराठी सीख के जाएगा पूरा, ठीक है. हा एक पहिल्यांदा चालाय, तो 4 वर्ष येतोय, तो 3 वर्ष येतोय. हा चेस्टचा टी शर्ट वाला तो हा आपला BI 4 वर्ष येतोय. बाकीचे सर्व इकडे आहेत ते पहिल्यांदाच आलेले आहेत. असे 3-4 जे आहेत ना ते फक्त जुने आहेत, बाकीचे सर्व नवीन आहेत सर्व. बिरसिंग कैसा आहे. ये बघा इकडे, हे भी आहे. अरे ऊपर चढ़, तो ऊपर चढ़ के भी काट सकता है. फांदी तोड़ने से अच्छा ऊपर चढ़ के हाथ से तोड़. कितना फांदी तोड़ा देख, काय को इतना फांदी तोड़ा. अरे उसमें तो ज्यादा आम नहीं है ना, काय के लिए इतना तोड़ रहे हो. फिर जो आम के बाजू का है उतना ही तोड़ो ना, आम के फांदी का ही. अभी देख इधर एक ही आम है, फिर आम नहीं है तो अभी ये देख इधर ऊपर है, देख इधर भी आए. हाँ ये बाजू का पूरा निकाल दे. नहीं नहीं ऊपर है, देख ये फांदी में, ये फांदी में, ये फांदी का पूरा निकालना पड़ेगा. तोड़ दे, फिर तोड़ दे, तोड़ अभी पूरा तोड़ पेड़. अभी हुआ ना आधा तो उसको ये किया ओपन किया, आधा काय के लिए छोड़ रहे हो. अभी पूरा तोड़ो वो. हाँ हाँ तो तोड़ो, पूरा तोड़ो. हाँ हे बघा, हे आमचे गेड़ा सिंह. अभी ये भी फेमस हो गए. उत्तराखंड में जाके देखो हमारा वीडियो और दिखाओ हाँ सबको कि ऐसा काम चलता था महाराष्ट्र में. हाँ आम का तोड़ाई बिड़ाई सब जो है भवानी ऐसा चलता था.
नहीं वो गेड़ा सिंह को बोल रहे हैं। हाँ उत्तराखंड में जाके दिखाओ करके वीडियो, फिर उत्तराखंड में भेज दो। भेज देता है ना, सबको अभी भेज दिया। नंबर दे रहा हूँ, व्हाट्सअप कर दे। हाँ ठीक है। में भी डाल देना है। हाँ हाँ मैं भी तो दिखाऊंगा क्यों। फिर और ये वहाँ हाँ ऐसा होता है, वैसा हुआ है। और थोड़ा फॉलो करो, लाइक दो, लाइक वाइक करो। यार। फिर लाईक करून आठवलं, आपल्या इंस्टाग्रामला जर फॉलो केलं असेल तर इंस्टाला देखील फॉलो करा। एका दादाने मेसेज केला होता की दादा तुझा नंबर दे। दादा आपली इंस्टा आय डी मेन्शन केली आहे, तर इंस्टाला जाऊन फॉलो कर आणि काय असेल तर इंस्टाला जाऊन मेसेज कर। म्हणजे काय क्वेरी असेल तर इंस्टाला जाऊन मेसेज करून विचारू शकतो तू दादा। ओके, अजून काय असेल तर मेसेज करून विचारू शकतो दादा तू। आणि अजून एक मेसेज आला होता की थ्रिप्ससाठी औषध काय वापरता, तर दादा नक्की त्याच्यावरती पण आपण नक्की व्हिडिओ बनवेन। त्याच्यावर म्हणजे जेव्हा फवारणी चालू असेल त्याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवेन तो थ्रिप्ससाठी आणि कणी सेटिंगसाठी आम्ही कोणतं औषध यूज केलं ते, तर त्याच्यावरती हा सेपरेट व्हिडिओ असेल। ओके, तर आता जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता देखील सबस्क्राईब करून टाका, कारण आपलं चॅनल हे मॉनिटाईज झालं आहे। फक्त त्याला वॉचिंग टाईम म्हणजे थोडासा प्रॉब्लेम झाला होता, त्याच्यामुळे आपले चॅनल बंद झाले। तर आपण ते परत चॅनल आपण चालू केलं, तर वॉचिंग टाईम आपला पूर्ण करायचा आहे। तर जास्तीत जास्त बघा आणि तुमच्या ज्या काय बोलतात रिलेटिव्ह काय असतील त्यांना देखील शेअर करा, त्यांना देखील लावा बघायला। आणि व्हिडिओ आपला वॉचिंग टाईम 4000 वॉचिंग टाईम भरून टाका पूर्णपणे, की आपलं जे चॅनल आहे पहिलं ते सुरळीत चालेल। हाँ नहीं हुआ है, बोलो क्या बोलने का है, क्या बोल रहा था। बनाओ वीडियो बनाओ, लाइक करो, शेयर करो और शहर में भागो। कौन से शहर में भागो, उत्तराखंड में भागो। उत्तराखंड में भागो। और यही है जो देखो 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 आपल्याला किती सपोर्ट करतायत आपली पोरं, फुल सपोर्ट करतात फुल। ये है मोर, हाँ आम का मोर कटिंग चल रहा है यहाँ पे अभी। फांदी तोड़ते समय ध्यान देना, आम ना तोड़ो, ठीक है। नहीं टूटेगा, हाँ फांदी उखाड़ते हैं खाली। ते कटिंग मशीन कट्टर आणलेलं आहे, ते कट्टर मशीन, त्याच्यामुळे सोपं होते मोवर तोडायला आणि फावते पण पटापट, कलम पण होते पटापट। नाही तर ह्याला अर्धा पाऊण तास तरी पाहिजे एका कलमाला काठीने तोडायला। कारण मोवर बघू शकता, एक हा इथे एक आंबा आहे, हा इथे दोन आंबे आहेत। दोन आंब्यासाठी ते पूर्ण आता ती पूर्ण आजूबाजूची फांदी आहे ना ती तोडावी लागणार आहे। तो मोवर पूर्णपणे तोडावा लागेल, कारण नाही तोडला ना तर ते आंबा चिकट करून टाकेल। तो आंबा तुडतुडा पडून चिकाडा जास्त होऊन मग तो आंबा काळा पडणार। मग त्याच्यानंतर ते घासा बिसा हे भरपूर प्रोसेस असते। मग पुढे प्रोसेस मग भरपूर असते त्याची। तो आंबा काढल्यानंतर ना तो आंब्या वरून काळा होतो, कालून चांगला दिसायला असतो, पण वरची जी डेटाची बाजू असते ना ती पूर्ण काळी पडते। तो त्याच्यानंतर मग तो घासावा लागतो आपली पावडर टाकून। तो घासल्यानंतर ना त्याची वरची ती शायनिंग जाते, मग त्या आंब्याला मार्केट भाव नसतं, म्हणून हा मोहर तोडावा लागतो। कारण मार्केट भाव नसल्यामुळे ना मग तो आंबा उपयोगाचाच काही नाही, कारण त्याची जी शायनिंग असते ना ती शायनिंग निघून जाते ना। त्याच्यामुळे तो मोहर आहे तो आजूबाजूचा तोडून टाकायचा, ठेवून नाही द्यायचा। तर आपल्याला एका दादाची आता कमेंट आले की सोलोवन आणि जी चं प्रमाण सांग म्हणून। तर मी लांब येऊन का बोलतोय, कारण तिथे ते गाणी लावतात ना, गाणी जर तिथे म्हणजे त्यांचा जो त्या गाण्याचा ऑडिओ जर कॅप्चर झालं तर आपल्या व्हिडिओला कॉपीराईट लागू शकते, म्हणून लांब येऊन बोलतोय। तर दादा सोलोमनचं प्रमाण आहे 100, आम्ही 200 लिटर पाण्याला 100 यूज करतो। आणि जी पहिल्या हाताला 5 ml, ते 200 ml पाणी घ्यायचं ते झाकणमध्ये, त्याच्यामध्ये मिक्स करायचं। त्याच्यानंतर 200 लिटर बॅलरमध्ये
टाकून द्यायचं. तर पहिल्या हाताला 5 ml, दुसऱ्या हाताला 10 ml असं GA वापरतोय आम्ही. अजून काय असेल क्वेरी तर नक्की मेसेज करा. आणि आपल्या इंस्टाला जर फॉलो केलं असेल तर इंस्टाला फॉलो देखील करा. आणि इंस्टाला पण तुम्ही डायरेक्टली आपल्याला मेसेज करून बोलू शकता. तर हे कमेंट करण्यापेक्षा आपल्या इंस्टाला फॉलो करा, कमेंट देखील करा, असं काही नाही. आणि इंस्टाला फॉलो देखील डायरेक्ट विचारू शकता तुम्ही मेसेजद्वारा. ओके. तर बरं वाटतं असं काय मेसेज वगैरे, म्हणजे सॉरी कमेंट वगैरे वाचून. म्हणजे अजून जरा त्याचं काय होतं आहे, आपला आतमधला जो व्हिडिओ बनवण्याचा उत्सुकता होता तो अजून वाढत चालला आहे. म्हणजे असं कमेंट तुमच्या वाचून, छान छान कमेंट. तर ब्लॉग देखील कसा वाटतोय तो नक्की ते पण सांगा कमेंट करून. तर डबल फूट ही जोरदार तोडणी चालू आहे. कारण डबल फूट कणी पण तशी आहे, त्याच्यामुळे डबल फूट तोडणं देखील इम्पॉर्टंट तेवढंच आहे. त्यातूनच टाईम भेटतो तो मग व्हिडिओ बनवतो. कारण दिवसभर व्हिडिओ बनवत राहिलं तर ह्यांच्याकडे दुर्लक्ष होईल. तर मग हे काय कामाचं उंबट सॉ करतील. तशी आपली पोरं इमानदारी कामं इमानदारी करतात. असं काय नाही की त्यांच्या पाठीमागेच राहावं लागतं. चांगली पोरं आपले आहेत. शिबो वो क्या हो रहा है? हाँ चलो चलो. हाँ हम तो वीडियो बनाते ही रहेंगे. अरे दूर होके बनाता है काय के, तुम्हारे तो गाने चलते हैं तो कॉपीराइट लगेगा ना, तो फिर लपड़ा होगा, मालूम है? कॉपीराइट लगेगा. तुम गाने सुनते रहते हो. हाँ हेलो गाइस, क्या हेलो क्या हेलो गाइस, आप लोग का सपोर्ट बस प्यार भरा. भैया ऊपर मोबाइल बैठ के लेके बैठा है. देखो गाइस भैया कैसे काम करता है, देखो गाइस. मेरा हो गया टानी, शुक्र अपना टानी मेरा भी हो गया. चल कहाँ हो गया, देखना कितना ये इसके ऊपर करूंगा. ए गाली नहीं देने का, गाली नहीं देने का. बड़ा भाई है, बड़ा भाई है, छोटा भाई समझ के छोड़ दे. काली बिली तो मोबाइल कल से जमा. मोबाइल कल से जमा, देख लेना. अभी ये सेट वीडियो देखेगा कल. क्या कर रहा है निताय? वो क्या कर रहा है तू? मोहर तोड़ रहा है कि पेड़ तोड़ रहा है? तो काय के लिए तोड़ रहा है? आम नहीं है तो. अरे मोर जिधर आम है उसका ही तोड़ दे फिर. नहीं अब आम इतना था, ये एक